Welcome back, my class at Superstars, to day 2 of Rational Numbers Challenge, and I'm your Captain Calculus. डे वर आपण काय शिकलो की रॅशनल नंबर्स नक्की दिसतात कसे कसे असतात, आणि आता आपण बघणार आहोत रॅशनल नंबर्सचे सुपर पॉवर म्हणजेच त्यांचे गुणधर्म. सो लेट्स गो टू द प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर. सो डे 1 मध्ये हे आपण शिकलो. डे 1 ची जर रिव्हिजन हवी असेल, let's go. We saw natural numbers, whole numbers, integers, and then rational numbers. So rational numbers काय असतात? Rational numbers can be written in the form of p by q, where p and q are integers and q will not be equal to 0, and these numbers are called as rational numbers. याचे बेसिक 3 golden rule आहेत. p and q should be in fraction, p and q must be integers, okay, and q can never be equal to 0. That's it. So homework होता की 3/5 हा रॅशनल नंबर आहे का नाही. सो येस. -2/7 आहे का नाही. सो लेट्स चेक द रूल्स. p by q फ्रॅक्शन मध्ये आहेत का? येस आहेत. इंटिजर्स आहेत का? 2 -2 and 7, yeah, they are integers. And q, which is 7, is not equal to 0, so yeah, that means it is a rational number. Great. Next is 7. Is 7 a rational number? Of course. 7 ला आपण 7/1 असं लिहू शकतो. So this is in the form of p by q. So 7 and 1 both are rational number, sorry, both are integers, and q, that is 1, is not equal to 0, so it is a rational number as well. So next आहे 4/0. 4/0, अरे यार बाकीचं सोडा, फ्रॅक्शन असू देत, इंटिजर असू देत, पण मेन रूल क्यू इज नॉट इक्वल टू 0 वाला रूल इथे अप्लायच नाही होते, राईट. इथे क्यू डायरेक्ट आपला 0 झालेला आहे. सो इथे लगेच आपल्याला कळतं इट्स नॉट अ रॅशनल नंबर. ग्रेट. सो जर सर्वांचे आन्सर्स हेच असतील तर कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि नसतील तर प्लीज डे 1 पुन्हा एकदा बघा. सो डे 2 वर ते प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स म्हणजे काय? यांच्या म्हणजे रॅशनल नंबर्समध्ये क्वालिटीज काय आहेत, त्यांची सुपर पॉवर काय आहे. सुपर पॉवर म्हणजे काय? कुठलाही एलियन असेल तर त्या एलियनकडे काहीतरी सुपर पॉवर असते असं आपल्या डोक्यात आहे, बरोबर. की तो एलियन उडू शकतो, तो भिंतीच्या पार बघू शकतो, किंवा त्याच्याकडे काहीतरी एकदम फास्ट पळण्याची वगैरे सुपर पॉवर आहे, छोटं मोठं होण्याची सुपर पॉवर आहे, दॅट टाईप ऑफ. तसंच रॅशनल नंबर्सकडे पण काहीतरी सुपर पॉवर्स आहेत. तर आपण एक बघूयात. पहिले तर ह्या प्रॉपर्टीजमध्ये रॅशनल नंबर्स कसे बसतात, किंवा त्यांचा ते किती जास्त ह्या प्रॉपर्टीला किंवा या क्वालिटीला क्वालिफाय करू वाटतात. ओ माय गॉड, येस. सो 3 प्रॉपर्टीज आहेत आपल्याकडे शिकायला. वन इज क्लोजर प्रॉपर्टी, अनदर इज कॉम्प्युटेटिव्ह प्रॉपर्टी, अँड देन इज असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टी. ओके, आत्ताच लगेच यांना वरून घ्या हायलाइट. क्लोजर प्रॉपर्टी, कॉम्प्युटेटिव्ह प्रॉपर्टी अँड असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. CCA, CCM तर जात असेल सर्व सिटी सेंटर मॉल समवेअर, राईट, दॅट टाईप ऑफ. सो क्लोजर प्रॉपर्टी. क्लोजर प्रॉपर्टी म्हणजे काय? की what result do we get whether the same number type or different are added or multiplied or divided or multiplied together. नाही कळलं? डोंट वरी, मी आहे ना, मी कशाला आहे? त्याच गोष्टीसाठी मी. जर आपण इथे ए प्लस बी करतोय आणि त्याचं आन्सर आपल्याला सी मिळतंय, ओके. सो याच्यात बघण्याची ही गोष्ट आहे की ए आणि बी जर होल नंबर्स असतील तर आपल्याला सी सुद्धा होल नंबरच मिळायला हवा. जर सी होल नंबर मिळत नसेल तर याचा अर्थ तो नंबर या क्लोजर प्रॉपर्टीमध्ये बसत नाही. सिम्पल. सो आपण एकदा होल नंबरचं बघूया. काय सीन आहे तो? आता होल नंबर, इफ वी ऑपरेट अ होल नंबर विथ अनादर होल नंबर, देन वी शुड गेट अ होल नंबर फॉर क्लोजर प्रॉपर्टी. याच्यामध्ये आपण असं म्हणतो, जर एखादा नंबर म्हणजे होल नंबर्स किंवा सेट ऑफ नंबर्स जर त्या प्रॉपर्टीला सॅटिस्फाय करता आहेत, त्या प्रॉपर्टीमध्ये ते नीट बसतायत, ओबी करतायत ते इन्स्ट्रक्शन्समध्ये, तर आपण त्याला म्हणू शकतो की the whole numbers are closed, right, with closed in addition, sorry, or something similar. ठीक आहे, म्हणजे किंवा सबट्रॅक्शन असं समथिंग. ठीक आहे. आता आपण एकदा चेक करूया की एखादा होल नंबर ॲडिशन परफॉर्म केला
ॲडिशन जर परफॉर्म केली होल नंबरने तर तो क्लोजर प्रॉपर्टीला सॅटिस्फाय करतोय का नाही. सो आपण चेक करू. जर ए प्लस बी इक्वल्स टू सी आहे त्याच्यामध्ये ए आणि बी होल नंबर्स आहेत आणि आपल्याला सी सुद्धा होल नंबरच यायला हवा. सो फॉर दॅट मी करेल 1 प्लस 1 इक्वल्स टू 2. सॉरी, सो 1 प्लस 1 इक्वल्स टू 2 मिळतंय मला. 1 आहे का होल नंबर? येस आहे. 2 आहे का होल नंबर? येस ऑफकोर्स आहे. त्याच्यानंतरून लेट्स से 1 प्लस 0 इक्वल टू 1 हा आहे का? येस ऑफकोर्स इट इज ऑल्सो अ होल नंबर. सो आपण कुठलेही दोन नंबर जर ऍड करतोय जे की होल नंबर्सच आहे, कुठलेही दोन होल नंबर जर ऍड करतोय तर त्याची व्हॅल्यू आपल्याला होल नंबरच मिळणार आहे. ठीक आहे. सो आपण हे म्हणू शकतो होल numbers are closed in addition. करेक्ट. ओके. सो इथे तुम्ही टेक्स्टबुक मध्ये पण बघू शकता की होल नंबर्स आर क्लोज्ड अंडर ॲडिशन. ओके. सो लेट्स मूव्ह टू आवर नोट्स अगेन आणि आपण बघूया पुढचा पार्ट. मी याला हायलाइट करून देऊ का म्हणजे कळेल? येस. ओके. हायलाइटेड. नेक्स्ट इज सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन बघूयात. So 3 minus 2 comes out as 5, right? So आहेत का? Yes. 3 आहे होल नंबर, 2 आहे होल नंबर, 5 आहे होल नंबर. Yes आहे. ओके, कळतंय. But what if I do 4 minus 6? I'll get -2, right? आपल्याकडे नंबर लाईन असते, नंबर लाईनवर आपण करतो की नाही गोष्टी. आपल्याकडे एक नंबर लाईन असते, राईट? ही अशी एक नंबर लाईन असते मोठीशी आणि त्याच्यावरती खूप सारे असे डॉट्स असतात आपल्याकडे, राईट? 1 2 3 4 5 6. ओके, मी छोटी छोटी येते. 2 3 4 5 6 7 अँड राईट 1 2 3 4. उप्स, 1 minute chill. ओके, 4 5. ओके. आणि याच्यावरती असे नंबर प्लेस असतात आणि हा इथे असतो 0, राईट? इथे असतो असा मोठासा 0. ओके, हा 6 दिसतोय. ओके, हा 0 आहे, हा 0 आहे. ओके. सो आता आपल्याकडे नंबर आहेत 4. 1 2 3 अँड 4. वी आर ॲट 4th नंबर. ठीक आहे. अँड वी हॅव टू -6 फ्रॉम इट. सो आपण जेव्हा मायनस करणार तेव्हा जम्प करतो, राईट? सो 1 जम्प, 2 जम्प, 3 4 5 अँड 6, राईट? सो किती आले? -2, राईट? इथे येत असतो -2. ओके. सो याचा अर्थ आपल्याला काय मिळतोय? इंटिजर मिळतोय इथे. मायनस किंवा प्लस वगैरे जे असतात, मायनस जर मिळतो आपल्याला तर याचा अर्थ तो काय? एक इंटिजर व्हॅल्यू आपल्याला मिळते. सो इज होल नंबर क्लोज्ड अंडर सबट्रॅक्शन? नो. सो होल numbers are not closed under subtraction. Correct? So that's easy. That's how easy it is. आपल्याला फक्त चेक करायचं आहे की क्लोज्ड आहे की नाही. सेम मल्टिप्लिकेशन पण करा तुम्ही. मल्टिप्लिकेशन मध्ये पण तुम्हाला सेम होल नंबरला होल नंबर सोबत मल्टिप्लाय करा. नेहमी मोठाचा नंबर मिळणार आहे. मोठा नंबर नेहमी आपला होल नंबरच असणार आहे. 8 × 2 करा 16 मिळेल. 2 × 4 करा 8 मिळेल. 9 × 8 करा किती मिळतात? 9 × 8 72 मिळतात. ओके. सो 100 × 100 करा विल गेट 10,000. सो कितीही मोठे वाढवत जा, फक्त वाढणार आहे, राईट? होल नंबर्स नेहमी वाढत असतात आणि आपण मल्टिप्लिकेशन करणार तर नेहमी ते वाढणार आहे, कमी होणार नाहीये, राईट? आणि होल नंबरला होल नंबर सोबत मल्टिप्लाय केलं सो विल get a whole number only. Whole numbers are closed under multiplication. Great. That's it. आता सेम डिव्हिजन साठी करायचं आहे. पण डिव्हिजनचं कसं आहे की तुम्ही डिव्हिजन मध्ये होल नंबरला होल नंबर सोबत डिवाइड करायला गेले, 5 ला डिवाइड करायला गेले 2 सोबत. सो आपल्याला ह्या ठिकाणी आन्सर येतो 2.5. 2.5 हा इंटिजर हे नाहीये आणि होल नंबर पण नाही. 2.5 हा रॅशनल नंबर आहे किंवा डेसिमल नंबर आहे. ओके. सो आपण ह्या ठिकाणी हे म्हणू शकतो की अगेन हे होल नंबर्स डिव्हिजन मध्ये क्लोज्ड नाहीयेत. सो होल नंबर्स आर
not closed under division. Okay, all right. So याला मी काढून टाकते. Let me know guys if you want these notes. ठीक आहे. नेक्स्ट आहे इंटिजर. आता ही सेम गोष्ट तुम्हाला इंटिजर सोबत पण करायची आहे आणि या ठिकाणी ह्या टेबलमध्ये ते आन्सर्स भरायचे आहेत की ॲडिशन सोबत क्लोज्ड आहे का रॅशनल नंबर, सबट्रॅक्शन सोबत क्लोज्ड आहेत का, असं हे सगळं हा पूर्ण टेबल तुम्हाला फिल करायचा आहे. सो आपण इंटिजर्सकडे नाही जाते, आपण रॅशनल नंबर्सकडे जातोय, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार आहे, आपल्याला बोर होणार परत ते करायला. ठीक आहे. सो रॅशनल नंबर्स काय असतात, पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये असतात. सो लिट्स से 1/2 प्लस 1/2 केला तर आपल्याला आन्सर येतं 1. ओके. सो हाफ प्लस हाफ इक्वल्स टू 1. हाफ आहे का रॅशनल नंबर? येस आहे. ठीक. आणि प्लस परत हाफ आहे आणि 1 आहे का रॅशनल नंबर? ऑफकोर्स आहे. 1 ला तुम्ही असंही लिहू शकता, राईट. सो 1 and 1 both are the integers and q, that is this denominator 1 is not equal to 0. So yes, these are the rational numbers. ठीक आहे. याच्यात आपण अजून भरपूर काय काय करू शकतो. सो दॅट इज ऑल्सो पॉसिबल. एकदा आपण टेक्स्टबुक कडे बघूया सो दॅट you guys won't be confused. All right, so here it is. Okay, so इथे काय सांगितलंय की आपण एकदा रिकॉल केला की रॅशनल नंबर्स काय असतात आणि त्यानंतर वी आर गोइंग टू चेक वेदर रॅशनल नंबर्स आर क्लोज्ड अंडर ॲडिशन ऑर नॉट. ठीक आहे. सो ह्या ठिकाणी किती मल्टिपल नंबर्स घेतलेले आहेत त्यामुळे मी टेक्स्टबुक ओपन केलं. सो इथे यू कॅन सी 3/8 प्लस -5/7 केलं. सो इथे एक LCM घेतलेला आहे. LCM कसं घेतो आपण, एकतर ह्या दोघांमधलं कॉमन काढून आपण LCM घेऊ शकतो और वी कॅन जस्ट क्रॉस मल्टिप्लाय 7 × 3 8 × -5 अँड देन 7 × 8 या दोघांनाही मल्टिप्लाय करायचं. सो इथे यांचा LCM येतो 56. सो 3 × 7 is 21 and 5 × 8 is 40 आणि मध्ये मायनस साइन आहे. इंडायसेस आय होप की एव्हरीवन नोज. इफ समवन इज देअर हू इज नॉट व्हेरी गुड ॲट इंडायसेस दॅट लेट मी नो. मायनस प्लस वाला जो पार्ट असतो त्याला आपण इंडायसेस म्हणतो. सो मी तो पण एक कव्हर करेल एखाद्या व्हिडिओमध्ये समडे. सो 40 आणि 21 या दोघांमध्ये आपल्याला सबट्रॅक्शन परफॉर्म करायचं आहे. आन्सर येणार आहे 19 आणि मायनस साईन मोठ्याला आहे का छोट्याला? सो मोठ्या नंबरला आहे. सो विल पुट मायनस साईन ओव्हर हिअर. सो येस, आन्सर येत आहे -19/56. सो या ठिकाणी दोघं पण इंटिजर आहेत. मायनस प्लस दोघांमध्येही चालतो, नो वरीज. आणि 56 हा 0 नाही आहे. सो दॅट्स व्हेरी अ गुड थिंग. सो दिस इज अ रॅशनल नंबर. सो if we are adding rational number to rational number, we get a rational number always. So we can say that rational numbers are closed under addition. Great. So yes, highlighting this as well. सो आता याच्या पुढे आहे सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. सो तुमचा होमवर्क असा आहे की गो try subtraction, multiplication and division on this part and let me know whether rational numbers are closed under addition, subtraction, multiplication and division. So from my side मी एक हिंट देते की तुम्हाला हे सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये तर प्रॉब्लेम येणार नाही, बट डिव्हिजन मध्ये कन्फर्म एक प्रॉब्लेम येऊ शकतो. सो डिव्हिजनसाठी जर तुम्हाला जायचं असेल तर ऑलराईट. सो याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की हा वाला नंबर ट्राय करा. 3/4 डिवायडेड बाय हा डिव्हिजनचा साईन आहे. ओके, डिवायडेड बाय 0. ओके, सो ट्राय. ओके, 3/4 divided by 0. Note 0 is a rational number as it can be written as 0/1 where 0 and 1 are the rational numbers and 1 is not equal to 0. ठीक आहे.
हा एक होमवर्क आहे तुमच्यासाठी छोटूसा, सो प्लीज गो अँड ट्राय दॅट आउट. मी याला मस्त हिरवा रंग होमवर्कसाठी. ये ओके, सो लेट्स गो टू कॉम्पिटेटिव्ह प्रॉपर्टी. वाव, कॉम्पिटेटिव्ह प्रॉपर्टीचा अर्थ काय होतो? सो सिम्पल आहे. कॉम्पिटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? ए प्लस बी केलं काय आणि बी प्लस ए केलं काय, दोघं इक्वल यायला पाहिजे. सो आपण याच्यामध्ये एकदा चेक करू. 5 प्लस 4 इक्वल टू 9 येतं आणि 4 प्लस 5 इक्वल टू पण 9च येतो. सो आपण हे करू शकतो. प्लसचं आहे, आपण लहानपणी पण शिकलो, जेव्हा ॲडिशन आपण परफॉर्म केलं होतं सुरुवातीला लहान असताना, तेव्हा आपल्याला हे सांगितलं गेलेलं की तू ए प्लस बी कर, नाही तर बी प्लस ए कर, 1+2 कर, नाही तर 2+1 कर, आन्सर सेमच येणार आहे. पण तू 2 - 1 ला 1 - 2 नाही करू शकत का? कारण की आपलं लगेच इथे आन्सर चेंज होतं. इथे 1 येत आहे आणि इथे -1 येत आहे. सो इथपर्यंत तर आपल्याला होल नंबर मिळत होते. जेव्हा आपण मोठ्या नंबरला मोठ्या नंबरमधून छोट्या नंबरला जर सबट्रॅक्ट करत होतो तर आपल्याला होल नंबरच मिळत होते. बट जर आपण छोट्या नंबरला मोठ्या नंबरसोबत छोट्या नंबरमधून मोठा नंबर सबट्रॅक्ट करायला गेलं तर आपल्याला इंटिजर मिळतं, होल नंबर मिळत नाही आहे. सो आपण असं म्हणू शकतो की होल नंबर्समध्ये आपण ॲडिशन तर कॉम्पिटेटिव्ह प्रॉपर्टी परफॉर्म करू शकत नाही. म्हणजे होल नंबर्स आर नॉट क्लोज्ड अंडर कॉम्पिटेटिव्ह प्रॉपर्टी. सो आपण होल नंबर्स ओके, आय सॉरी ॲडिशन करू शकतो आपण परफॉर्म, पण सबट्रॅक्शन करू शकत नाही. सिमिलरली मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये पण आपल्याला शिकवलं गेलं की 2 3 जा 6 आणि 3 2 जा पण 6च असतो. सो येस, 2 into 3 is also a 6 and 3 into 2 is also a 6 only. So yes, आपण मल्टिप्लिकेशन परफॉर्म करू शकतो, पण डिव्हिजन करू शकतो का? अगेन नाही. सो 6 डिवायडेड बाय 2 3 येतं, बट 2 डिवायडेड बाय 6 केलं तर आन्सर 0.333333 येणार आहे, विच इज अगेन अ रॅशनल नंबर. एक होल नंबर मिळत नाही. सो अगेन डिव्हिजन कॉम्पिटेटिव्ह प्रॉपर्टी फॉलो करत नाही होल नंबर्स. सो सिमिलरली इंटिजर्ससाठी आणि रॅशनल नंबरसाठी आपल्याला एकदा ट्राय करायचं आहे. सो मी रॅशनल नंबरसाठी एकदा करून दाखवते. ओके, सो हिअर आर वी ऑन आवर टेक्स्टबुक, अ ब्युटिफुल टेक्स्टबुक. ठीक आहे, रॅशनल नंबर्समध्ये आपण बघितलं एकदा -2/3 + 5/7 इक्वल्स टू 1/21. आणि सिमिलरली जर आपण 5/7 प्लस -2/3 केलं तरीही आपल्याला 1/21च मिळत आहे. सो तू ए प्लस बी इक्वल्स टू बी प्लस ए हे नेहमीच असणार आहे. रॅशनल नंबर असो, नॅचरल नंबर असो, होल नंबर असो और इंटिजर. ठीक, प्रत्येक ठिकाणी ॲडिशन प्रॉपर्टी ही क्लोज्ड होतेच. नेक्स्ट आहे सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शनमध्ये पण आपण 2/3 - 5/4 केलं काय आणि 5/4 - 2/3 केलं काय, आन्सर चेंज होणार. आन्सर काय होणार आहे? आन्सर चेंज होणार आहे. या ठिकाणी 2/3 - 5/4 जो आहे, हे जर आपण ॲडिशन करायला गेलो तर इथे आपल्याला हे मिळतं आहे 12चा LCM 12चा येतो आहे. ठीक आहे, सो 4 × 2 and 4 × 3 that comes out as 8/12 minus 3 × 5. 3 × 5 will be 15. 15/4. So 15 and 18. जर आपण 15 and 8 मध्ये जर आपण सबट्रॅक्शन परफॉर्म केलं, कारण की खाली तर 12 आहे, राईट. सो 15 - 8 is 7/12. आणि सिमिलरली जर आपण हे परफॉर्म केलं आणि अगेन या ठिकाणी आन्सर आपलं मायनसमध्ये येतं आणि इथे आपलं आन्सर येतं पॉझिटिव्हमध्ये. ठीक आहे, सो येस अगेन, सो सबट्रॅक्शन इज नॉट कॉम्पिटेटिव्ह फॉर इंटिजर्स अँड रॅशनल नंबर. सो इथे ओके, इंटिजर्ससाठी पण सांगितलं गेलं. सो तुमचा होमवर्क झालेला आहे या ठिकाणीच. अगेन मल्टिप्लिकेशन, तर येस मल्टिप्लिकेशन कॉम्पिटेटिव्ह प्रॉपर्टी फॉलो करतं रॅशनल नंबर. सो multiplication is competitive for rational numbers, we can say that as well. पण मग डिव्हिजन का? तर डिव्हिजनचं एकदा तुम्ही मला सांगा. ओके, डिव्हिजनवाला पार्ट आहे होमवर्क. सो या दॅट्स इट इज. आपण उद्या बघूया असोसिएटिव्ह प्रॉपर्टीज आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टीज, डिव्हिजन्स अँड रेसिप्रोकल अँड अदर थिंग्स. सो फॉर टुडे, बाय बाय
All the best and be ready with your homework tomorrow. Let's see you tomorrow. Bye bye.